आपल्यासोबत ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे युवकाचे अध्यक्ष माननीय रवींद्र खैरे साहेब आहेत। ह्या ठिकाणी जो आझाद मैदानावरती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जो मोर्चा निघाला, ह्या मोर्चा संदर्भात आपण काय सांगणार? आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटतोय की पूर्ण महाराष्ट्रातून चर्मकार समाज खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि त्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली। बबनराव घोलप साहेब आणि आमचं सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी मंत्र्यासाहेबांना भेटले व मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सर्व मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या। पण मागण्या मान्य केल्या असल्या तरी जोपर्यंत त्याच्यावर GR निघत नाही, निवडणुकीच्या आधी आचारसंहितेच्या आधी त्याच्यावर GR निघाला पाहिजे अशी आमची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे। जर त्या मागण्यावर GR निघाला नाही तर भविष्याच्या निवडणुकामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम या सरकारला भोगावा लागेल। या ठिकाणी या समाज बांधवाच्या वतीने मी सांगू शकतो। आपण मागील 6 महिन्यापासून या जयंत मोर्चाच्या तयारी करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजूर काढला। आज आपल्याला कसं वाटतंय? आज खूप छान वाटतंय। आज मी पूर्ण 36 जिल्हे फिरलो आणि 36 जिल्हे फिरल्यानंतर आज प्रत्येकजण जिल्ह्यातला व्यक्ती इथं येऊन मला आवर्जून भेटत होता की तुम्ही आमच्या इथं आला होता, तुम्ही आम्हाला भेटलं होतं। आज खूप छान वाटलं की त्या दौऱ्याचं काहीतरी फळ या ठिकाणी आज समाजाच्या माध्यमातून मला भेटलं आहे आणि त्याचा उपयोग नक्कीच समाजाच्या उन्नतीसाठी होईल आणि त्यामुळंच ह्या सर्वजण ह्या ठिकाणी एकत्र आले। तसेच आमचे सर्व जे मार्गदर्शक आहे, ज्या प्रदेशाध्यक्ष महादेव गायकवाड असतील, शांताराम कारंडे असतील, आमचे सचिव महासचिव ज्ञानेश्वर कांबळे असतील, आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे असेल, भिशुरी ताई जे महिला अध्यक्ष, अशा सर्वच जे मान्यवर आहे, जे आमचे भानुदास विश्वे साहेब असतील, या सर्वांच्या अफाट कष्टाने आणि सर्व जे पदाधिकारी आहेत, वरिष्ठ राष्ट्रीय राज्य पदाधिकारी ज्यांनी ह्यासाठी कष्ट घेतलं, ह्या कष्टाचं खरं म्हणजे हे फळ आहे आणि त्याच्यामुळेच ह्या सगळं आमच्या या मोर्चाला खूप चांगल्या प्रमाणे या ठिकाणी यश। भविष्यामध्ये विधानसभेपूर्वी जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मतदान पेटीमध्ये आपण आपले मत कसं टाकणार? जर कदाचित जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या, त्याचा GR नाही काढला तर भविष्यामध्ये आमचा चर्मकार समाज प्रत्येक मतदारसंघामध्ये 10-15 हजार आहे। जर आम्ही निवडून आणू नाही शकत तर उमेदवार पाडण्याची ताकद ही चर्मकार समाजात आहे आणि ती मतपत्रिकेतून नक्कीच तिथल्या उमेदवाराला लक्षात येईल। येणाऱ्या विधानसभेपूर्वी चर्मकार समाजाने या सरकारला जागृत एक आव्हान, एक चेतावणी दिलेलं आहे की विधानसभेपूर्वी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमचं मतदान पेटीमध्ये आमचा निर्णय दाखवू। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।